नमस्कार, मी विश्वनाथ. G20 झालेल्या परिषदेमध्ये काय झालं असेल आणि काय निर्णय झाले याबद्दल थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. मागील काही काळामध्ये बाली येथूनच जाहीर झाले होते की जाहीरनामा दिल्लीतून जारी होणार की नाही. रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात जाहीरनाम्यात अडथळे निर्माण करत होता आणि पंतप्रधान यांनी जाहीर केले की आमच्या टीमच्या मेहनतीने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नवी दिल्लीच्या 20च्या परिषदेशी घोषणापत्र सादर करण्याची सहमती दर्शवली. माझा प्रस्ताव असा आहे की लीडर्स डिक्लेरेशन देखील स्वीकारली जावी. मी ही घोषणा स्वीकारण्याची घोषणा केली असती तर तो पास झाला नसता, तर तो पहिला G20 होता ज्यामध्ये घोषणा नव्हती, पण भारताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे आणि पंतप्रधानांनी ते स्वीकारल्याचेही जाहीर केले आहे. G20 परिषदेमध्ये अमिताभ कांत म्हणाले की विकास आणि भौगोलिक राजकीय मुद्द्यावर 100% सहमतीने जाहीरनामा स्वीकारला गेला आहे, परंतु जाहीरनामा अधिक आहे. 10,000 शब्दांपेक्षा जास्त लांबीचा दिल्लीचा जाहीरनामा 37 पानांचा असून सर्व मुद्द्यावर एकत्र बोलणे शक्य नाही. त्यामुळे आगामी काळात या जाहीरनाम्यात कोणत्या प्रकारची ठोस निर्णायक पद्धती तोडगा निघणार आहे याविषयी विविध मुद्द्यावर चर्चा झालेली आहे. जाहीरनामा या पात्रात रशियाचा युक्रेन युद्धाचा तीव्र निषेध करण्यात आलेला नाही. रशियाचे नावही घेण्यात आलेले नाही. याकडे मोठा बदल आणि यश म्हणून का पाहिले जात आहे? हेच यश असावे का या जाहीरनाम्याचे? या बैठकीला न आल्याने रशिया आणि चीनने देखील आपला हट्ट पूर्ण केला आहे का असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आणखी एक प्रश्न असा आहे की जाहीरनाम्यात रशियाचा निषेध करण्यात आलेला नाही, हे मोठे यश या जाहीरनाम्याचे असू शकते का? हे मोठे यश कुठेही जाऊ शकते का? रशिया युद्धात नाही तर युक्रेन स्वतःशीच युद्ध करत आहे का असाही प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. रशिया या व्यतिरिक्त इतर शक्ती जबाबदार असतील का या युद्धाच्या पाठीमागे, अशी सुद्धा आपण विचार करण्याची शक्ती अंगी बाळगली पाहिजे. या युद्धावर गप्प बसणे हे राजनैतिक षड्यंत्र कशा प्रकारचे आहे हे समजले पाहिजे. गप्प राहण्याचा मार्ग शोधणे हे मोठे या जाहीरनाम्याचे यश आहे का? सर्व पक्षाची भूमिका जबाबदार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. ते खरंच आहे का? युद्धाची चौकशी झाली पाहिजे म्हणून असे आहे की रशियाबरोबरच हे युद्ध सोडवणाऱ्यांचीही ओळख झाली असती तर मोठे यश मिळाले असते. बाली जाहीरनाम्याची तुलना केली तर त्यामध्ये केवळ भाषा बदलली आहे. मी पासून तर रशियाकडून रशियाकडे अशा प्रकारचा हा संवाद विधानांची चलविचल चालू आहे. G7 म्हणजेच विकसित देश नतमस्तक झाले, पण या जाहीरनाम्यावर कोळशाच्या संदर्भात जेव्हा टिप्पणी येते, कोळसा लॉबी पुढे येते, तेव्हा देश जाहीरनाम्यातूनच झुकलेला दिसून येतो. सर्व देश जाहीरनाम्याच्या संदर्भात झुकलेले दिसून येतात, कारण की सगळ्या जगाच्या जो काही भांडवलशाहीचा कच्चा माल आणि ऊर्जेचं साधन म्हणून कोळशाकडे पाहिले जाते, त्याकडे सगळ्या जाहीरनाम्याच्या अंतर्गत सगळ्या देशांनी मान टाकलेल्या दिसून येतात. या जाहीरनाम्याकडे केवळ टाळ्यांच्या घरात पाहू नका. ते कुठे होते? म्हटले जाते की जनित सर्वतोपरी असले पाहिजेत. मग युक्रेनवर जे काही बोलले गेले, जे काही व्हायला पाहिजे होतं, युक्रेनच्या संदर्भात विरोधात भूमिका घ्यायला पाहिजे होती, त्याविषयी कोणीही भूमिका घ्यायला तयार नाही. रशियाचा शब्द न काढता सुद्धा युक्रेनच्या संदर्भात कोणीही बोललेलं नाही. 2020 हा आर्थिक मंच आहे, मग एवढंच करण्याची काय गरज होती? उलट युक्रेन विरुद्ध युद्ध आहे असं लिहिलं होतं, तर मग ते दिल्लीच्या जाहीरनाम्यात का आलं नाही? युक्रेनमधील युद्ध विरोधात आहे आणि त्या मुद्द्यावर चर्चा होत आहे. या फरकामुळे जाहीरनामा महान होतो का? युक्रेनचे युद्ध थांबते आहे का? रशियाचे नाव नसल्यामुळे युक्रेनला काय फरक पडतो? युद्ध झाल्यापासून तेथील लोकांना संदेश दिला आहे का? G20 साधारणतः या युद्ध सुरू झाल्यापासून 2दा झालेली आहे.
त्याचे पडसाद युद्धाच्या परिणामावर झालेले आहे का? युद्ध थांबण्यासाठी किती प्रमाणात G20ने काम केलेलं आहे, समितीने, आणि या देशाच्या राजनैतिक बाबतीने काम केलेलं आहे, हा सुद्धा एक चिकित्सेचा भाग आहे, आपण तो पाहिला पाहिजे. आम्ही याबद्दल लढत आहोत, हे एक मोठे यश आहे. थोडीशी स्वतःशी विचार करा आणि पहा. याविषयी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे धार्मिक अशा बाबतीचे विधानसुद्धा पंतप्रधानांनी केलेले आहे. जाहीरनाम्यात संस्कृतीबद्दल बरेच काही सांगितलेलं आहे, परंतु परिच्छेद 78मध्ये नमूद केले आहे की आम्ही यावर जोर देतो आहे, धार्मिक स्वातंत्र्याला धार्मिक महत्त्व दिले पाहिजेत. विविध पुस्तके प्रकाशित होताना दिसतात जगभरामध्ये. या पुस्तकांच्या विरोधात विविध आंदोलनं आणि हिंसात्मक वळणे लागण्याची शक्यता आणि होतात. म्हणून धार्मिक स्वातंत्र्याला महत्त्व दिले पाहिजे. धार्मिक हिंसा थांबवण्याची आज गरज आहे. अशा प्रकारची सुद्धा विधानं या G20च्या चर्चेमध्ये आलेले दिसून येतात. जगात विविध धर्म आहेत, धर्मग्रंथ आहेत, यावर भर देण्यात आले आहे. जनजागृती व्हायला पाहिजे, त्यांच्याबद्दल आदर राखण्यासाठी तयार करण्यात आले होते. जाहीरनाम्यामध्ये अशा प्रकारचे स्पष्ट मत होते. संघाचे स्वातंत्र्य, संमेलनाचे स्वातंत्र्य, धर्म आणि खाद्य स्वातंत्र्य यांचा एकमेकांशी खोलवर संबंध आहे असे आम्ही मानतो. आम्ही सर्व प्रकारच्या धार्मिक हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो. हिंदू वृत्तपत्राच्या पत्रकार सुहासिनी हैदर यांनी सांगितले आहे की G20च्या आशियाई देशांनी हा प्रस्ताव मांडला, पण युरोपीय युनियनने तो नक्कीच नाकारला गेलेला आहे. जर हे खरे असेल तर समजून घ्या की एका ठिकाणी G7 हारताना दिसत आहे, तर दुसऱ्या ठिकाणी युरोपियन युनियनचे देश देखील आशियाई देशावर धार्मिक द्वेष पसरवत आहे. क्रोध असा आहे की तो कोणत्याही पदार्थ इतका विनाश घडवतो. धार्मिक दोषामुळे होणाऱ्या दंगलीमुळे तितक्याच प्रमाणात विध्वंस होतो. मात्र युरोपियन युनियनच्या देशांनी हे मान्य केले नाही. समाजाला या प्रश्नावर, ऊर्जेच्या प्रश्नावर काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जगात जो काही भांडवलशाहीचा आज डोलारा उभा आहे, तो केवळ कच्च्या मालाच्या आणि कोळशाच्या वापरावर सुरू आहे. कोळशाच्या वापरातून वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि ऊर्जा उत्सर्जनासाठी जे काही परिणाम या भौतिक स्थितीमध्ये पृथ्वीवर होत आहेत, त्याचे परिणामसुद्धा आपल्याला विविध प्रमाणात दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमानाचे जे काही परिणाम झालेले आहेत, म्हणजे ज्या काळात मोसममध्ये पाऊस पडायला पाहिजे होता त्या मोसममध्ये पाऊस पडलेला नाही आणि भयंकर पाऊस काही ठिकाणी झालेला आहे आणि पिकाची नुकसान झालेली आहे, शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. ओला दुष्काळ काही ठिकाणी झालेला आहे, तर काही ठिकाणी निखुंड पाणीसुद्धा दिसत नाही, पाऊस दिसत नाही. याचा जलवायू परिवर्तनामध्ये समावेश करता येऊ शकतो आणि या जलवायू परिवर्तनामध्ये काही ठोस निर्णायक बाबी जाहीरनाम्यामध्ये दिसून येत नाही. कोळसा कमी वापरला जावा या प्रकारचा अध्यादेश जाहीरनाम्याच्या संकल्पामध्ये येतो, परंतु तो 2007 पासून G7 पासून झालेला निर्णय आज कोळसा वापराच्या संदर्भात किती प्रमाणात निर्णायक झालेला आहे आणि त्यावर ठाम असा झालेला आहे. अजिबात अशा प्रकारची कोणती भूमिका दिसून येत नाही. कोळशावरील अवलंबित्व कधी संपेल? तुम्हाला माहीत आहे की सर्व प्रकारच्या हवामान अहवालांनी कोळशाच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाबाबत इशारा केव्हाच दिला आहे. या संकटाचे परिणाम आपण दररोज कोणत्या ना कोणत्या शहरात पाहत असतो. आज हिमाचल प्रदेशमध्ये इतक्या भूस्खलनाच्या घटना पावसामुळे घडलेल्या आहेत, कारण की त्या ठिकाणी पाऊस अत्यंत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. पाऊस आल्यामुळे मोठमोठाले वृक्ष वाहून गेलेले आहेत, लोकांची घरं पडलेली आहेत, बेघर लोक झालेली आहेत. कोळसा उत्पादन कमी करण्याचं महत्त्व आम्हाला समजतं. काही दिवसापूर्वी संयुक्त राष्ट्राकडून 9 अहवाल प्राप्त झाले आहेत, ज्यात कोळसा उत्पादनावर कठोर निर्णय घेण्याची मागणी केली होती. परंतु G7 पासून ते G20 पर्यंत अशा प्रकारचे कोणतेही प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत की कोळसा वापरात आणि ऊर्जा परिणामकारकपणे वापरामध्ये योग्य निर्णय घेण्यात आलेले दिसून येत नाहीत. विविध मुद्द्यावर काय निर्णय घेतले गेले, कोळसा खाणीबाबत किती प्रामाणिकपणे मुद्दा मांडला गेला आणि अशा प्रकारचे चर्चा कुठेही G20मध्ये होताना दिसत नाही. केवळ समजुतीचे की आम्हाला कोळसा वापराच्या संदर्भात अत्यंत समजुतीची धारणा आलेली आहे, एवढंच विधान केले जातात.
कोळशाच्या बाबतीत हे दिसून येते, त्याच्या धोक्याच्या बाबतीतही इतकी वर्ष बोलले जात आहे. G20 एवढेच सांगू पाहत आहे की आम्हाला यापुढचे दुष्परिणाम समजलेले आहेत. जेव्हा तुम्हाला दुष्परिणामाचे महत्त्व समजते तेव्हा ते खूप दयाळू आणि भ्रामिक शब्दामध्ये G20मध्ये मत व्यक्त करतात. परंतु राष्ट्रीय परिस्थिती पाहता कोळशाचे उत्पादन कमी करण्यावर भर दिला जाईल असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. हे होणे निश्चितच कारण असू शकते. G20 गटाची बैठक झाली परंतु त्यावरही त्याच पद्धतीने चर्चा झालेली आहे. साधारणपणे समिती स्थापन होऊ शकली नाही आणि ही समिती कोळसा कमी वापराच्या संदर्भात कधीही काम करू शकली नाही, कारण की मुळात समितीच गठीत झाल्या नाही असे सांगण्यात आले आहे. परंतु जाहीरनाम्यात त्याच अस्पष्ट गोष्टी दिसून याही काळात दिसून येत आहेत. गरजेबाबत जे काही ठोस निर्णय घेतले गेले पाहिजेत ते सांगितले गेले नाही. मात्र ही गरज अनेक दशकापासून अधोरेखित होत आहे. अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर G20 निर्णय घेऊ शकले नाही, ठोस आश्वासन देऊ शकले नाही. या जाहीरनाम्याचे तुम्ही काय करायला पाहिजे? ही फक्त गरज व्यक्त करण्याची वेळ नाही. हजारो लोक वायू प्रदूषणाने मरत आहेत. हजारो लोक पावसाच्या भ्रामिक अवस्थेपासून वंचित आहेत. पाऊस कधी येऊ शकतो किंवा पाऊस कधी येईल या प्रकारची दोन मानसिक भूमिका घेऊन शेतकरी, मजूर, कष्टकरी, इथला श्रमिक वर्ग जगतो आहे. भांडवलदाराच्या याच्यात काही नुकसान होऊ शकत नाही. म्हणून G20 ऊर्जा क्षेत्रात सबसिडी अपयश ठरलेला हा G20चा निकाल असणार आहे. वेबसाईट्स ॲनल एनर्जी ट्रॅक्टरसारखे विकसनशील देश केवळ त्यांच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठीच नव्हे तर देशात विकसित स्थिती, गरीब आणि विकसनशील देश, ग्लोबल साऊथ यांची भूक भागवण्यासाठी सुद्धा कोळशावर अवलंबून आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. जगभरातला अर्ध्या निम्मा भाग हा कोळशाच्या ऊर्जेवर अवलंबून आहे. भांडवलशाही आजची ही कोळशाच्या ऊर्जेवर जेवढी निर्माण आहे ती का आहे तर काही देशांवर कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी या कोळशाच्या खाणीतून हा सगळा व्यवहार चालत असतो. आता कोळसा आणि त्याच्यावरचा बोजा बनत चाललेला आहे. त्यातून हे कोणतेही देश बाहेर पडू शकत नाहीत. हे एक चक्र आहे. श्रीमंत देश त्या गरीब देशावर कर्जाचा बोजा टाकतात आणि मग कर्ज फेडण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवत राहावे लागते. यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. जागतिक परिणाम असतो हा दबावांचा. हवामानाचे संकट आता वाढत आहे. त्यामुळे विकसनशील देशात प्रचंड विध्वंस होत आहे. म्हणून ग्लोबल साऊथच्या जवळ असलेल्या विकसनशील देशांची मागणी आहे की श्रीमंत देशांनी त्यांची सर्व कर्जे रद्द करावी, जेणेकरून त्या कोळशाचा वापर थांबू शकतील, कर्जाची परतफेड करू शकतील. परंतु G20च्या जाहीरनाम्यात अशा प्रकारच्या चक्रातून मुक्त होण्याच्या समस्येवर कोणताही उपाय दिसत नाही. तो उपाय आहे का तर सविस्तर चर्चा करायला पाहिजे होती, ते मीडियापुढे सांगायला पाहिजे होती. हे सर्व सोपे नाही, कारण जीवाश्म लॉबी ज्याने आतापर्यंत कोळशातून $52 ट्रिलियन नफा कमवला आहे हे होऊ देणार नाही. जाहीरनाम्यात काहीही असणार नाही. या लाभेमुळे सरकार कोळशाचे उत्पादन थांबवू शकत नाही, तर अनेक देशाचे प्रमुख असलेल्या आपल्या मित्रांनी कोळसा खाणी अशाच विकत देण्याचा नियमही आता ठराव मंजूर केलेला आहे. अहवाल 23 ऑगस्ट 2023च्या मध्ये निरंजन यांनी लिहिले आहे की G20 देशांनी तेल अनुदानाचा खेळ फक्त एका वर्षात म्हणजे 2022 मध्ये $1 ट्रिलियन थांबवावा. 2015च्या पॅरिस हवामान परिषदेत ते कोळसा उत्पादन अनुदान कमी करतील असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु G20 देशांनी काय केले? काहीच केले नाही. कोळशाच्या अनुदानावर $1 ट्रिलियन पेक्षा जास्त खर्च केले आहेत. यामध्ये तेल आणि वायूचाही समावेश आहे. हे त्यांचे सत्य आहे. भाषणात पर्यावरणाबद्दल काही वाईट सांगितले जात नाही. सर्व चिंता सुंदर शब्दात मांडले जातात, परंतु मीटिंग संपताच त्याची चिंता नष्ट होती आणि गोष्टी जशाच तशाच राहू लागतात. G20 ब्राझील, चीन, जपान, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेसह बऱ्याच देशांनी आतापर्यंत कोळशाचा वापर कमी केला आहे. भारत सरकारने जाहीर केले होते की कोळसा प्रकल्पासाठी कोणताही नवीन प्रस्ताव घेतला जाणार नाही पुढील 5 वर्षे. भारतात 75% वीज उत्पादन कोळशापासून केले जाते, परंतु आता ते जे काही होत आहे ते कमी करणे आवश्यक आहे.
2022 मध्ये जगातील 1/3 वीज उत्पादन कोळशापासून केले जाईल. अनेक देश पुन्हा कोळशाकडे वळत आहेत. 2020च्या जाहीरनाम्यात पर्यावरणाच्या संकटाची गरज आहे, पण काय करायचे ते ठरवू शकले नाही. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षांनी पर्यावरणाशी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट मिशन भारतात सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत संपूर्ण जग यावर्षी बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करत आहे. ते हवामान सुरक्षेशी देखील संबंधित आहे. त्याचे भावनेते आणि भारतातील COP26 ग्रेड्स इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे. सन वर्ल्ड 1 ग्रेड आज लॉन्च करण्यात आले आहे. भारत जगातील अशा देशापैकी एक आहे जिथे मोठ्या प्रमाणावर सौर निर्माण सुरू आहे. भारतातला शेतकरी सौर ऊर्जेवर आज काम करू पाहत आहेत, परंतु आज भारतातला भांडवलशाही वर्ग हा कोळसा उत्पादन आणि त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेवर चालतो आहे. ज्या ऊर्जेमुळे, ज्या उत्पादनामुळे, ज्या प्रक्रियेमुळे जागतिक वातावरण, जागतिक पर्यावरण बदलू पाहत आहे. मग एकूणच G20ची बैठकीमध्ये जे काही भांडवलशाही वृत्तीच्या प्रवृत्तींना जे राखीव अशा प्रकारचं हक्क, संशोधन आणि अधिकार बहाल होताना दिसत आहेत, ते नक्कीच येथील सगळे जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गातील एक पर्याय आहे, एक प्रयत्न आहे. अशा प्रकारे G20कडे पाहता येईल. धन्यवाद. नमस्कार. विश्वनाथ, महाराष्ट्र.